गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्। अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। 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 प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय।
जय जय रघुवीर समर्थ। माझे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख, उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन करतो. परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या चरणी शिरसाष्टांग वंदन. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती. बुद्धिहीन अल्पमती, सलगी करीतो श्रीराम. तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. श्री गणपती अथर्वशीर्ष उपनिषदाच्या 4थ्या मंत्राचं आपण चिंतन करीत आहोत. आजचं 18वं सत्र आहे. असा विचार येऊ शकतो मनात, येऊन गेलाही असेल काही जणांच्या, की 4थ्या मंत्रासाठी हे 18वं सत्र. आपल्याला घाई असते आयुष्यामध्ये, प्रत्येक गोष्टीची गणित मांडायची सवय असते. लगेच 18/4 आणि मग एक्स्ट्रॅपोलेशन, तर उरलेल्या मंत्रांना किती. गमतीचा विषय, पण हे बोलण्याचं प्रयोजन असं की मंत्र जरी एक असला तरी तो मंत्र जर आपण बघितला अथर्वशीर्षाचा, एक मंत्र अत्यंत छोटा, ऋतम वच्मी सत्यम वच्मी, तेवढाच मंत्र आहे. तर बाकीचे मंत्र हे आकारानेही मोठे आहेत, कारण त्याच्यामध्ये अनेक उपमंत्र आलेले आहेत. म्हणजे आपल्याला मंत्राच्या पातळीवर विचार करून चालणारच नाही आहे मुद्दा. आपल्याला उपमंत्रांच्याच पातळीवर विचार करावा लागणार आहे. आणि अशा उपमंत्रांचा गट म्हणजे मंत्र, खरं असा विचार करायला हवा. आणि पुन्हा त्यात तो उपनिषदाचा उपमंत्र म्हणजे मंत्रच म्हणायचा. त्याचे गट करून त्याला मंत्र म्हटलं, हा विषय बाजूला थोडा ठेवला आपण, तर ते उपनिषदाचे मंत्र, मला वाटतं ह्या एका शब्दातच सर्व काही आलं. की आपल्याला का 18 सत्र, ते 18वं सत्र आपल्याला 4थ्या मंत्राचाच आपण अजून विचार करतो आहोत. कारण अथर्वशीर्षाच्या पठणाची घाई आपण इतके वर्ष केलेलीच आहे. म्हणजे अनेक ठिकाणी, पुन्हा गमतीचा विषय, पण मी अशी स्पर्धासुद्धा पाहिलेली आहे की कोण जास्त फास्ट, शुद्ध मराठीत फास्ट म्हणतात त्याला, जलद गतीने अथर्वशीर्ष म्हणतो, किती उच्च स्वरात म्हणतो. म्हणजे 50 लोक जमली असतील तरी सगळ्यांना माझा स्वर ऐकू गेला पाहिजे, कारण मी किती छान म्हणतो, मी इथे आहे, मी उपस्थित आहे, मला अथर्वशीर्ष पाठ आहे, हे इतरांना कळलं पाहिजे. वेगळा विषय, पण अशा अनेक दृष्टींनी, अनेक उद्देशांनी आपण आत्तापर्यंत अथर्वशीर्ष म्हणतच आलेलो आहोत. पण आपण आता अभ्यासाला बसलो आहोत, आणि अभ्यासासारखा केला पाहिजे. बरं, त्यात जे नाही तो विचार आपण करतोय का, तर अजिबात नाही. म्हणूनच मी उपनिषद म्हणालो. उपनिषद जे मला देऊ पाहताय ते सगळं मला माझ्या पदरात पाडून घेता आलं पाहिजे. आणि ते पदरात पाडून घेणं म्हणजे ते समजावून घेणं, आणि नुसतं समजावून घेणं नव्हे, तसं माझ्या जीवनात बदल करणं, माझ्या वागण्यात बदल करणं, ह्याला म्हणतात अभ्यास. असो, त्यामुळे 4थ्या मंत्राचं चिंतन आपण करत आहोत. मागील सत्रामध्ये आपण गणपती अद्वितीय, त्वम अद्वितीय असी,
त्वम सच्चिदानंदाद्वितीयोसी, त्यातला अद्वितीय या पदाचा आपण अर्थ औपनिषदिक अर्थ समजावून घेतला. आत्ता इतकी सगळी प्रस्तावना करण्याचा उद्देशच तो आहे. आपण जे अर्थ समजून घेतो आहोत, अभ्यास करतो आहोत, त्याची व्यापकता समजून घेतो आहोत, ते सर्व औपनिषदिक अर्थ आहेत, कारण हे उपनिषद आहे. इतके वर्ष मी नेमकं अथर्वशीर्षाचं पठण केलं तेव्हा मी नेमकं काय म्हटलं हे समजून घेण्याचं, काय म्हणूया, पारमार्थिक वय आता आपल्याला आलेलं आहे. शाळेत असताना पण नाही का, मनाचे श्लोक, भगवद्गीतेचे अध्याय, पाठांतराच्या स्पर्धा असायच्या. छान प्रकल्प होते ते, खरं विचार केला तर. त्याचा उद्देशच तो होता की त्यावेळेला जरी आपल्याला अर्थ नाही कळला तरी आयुष्यात एक अशी वेळ, असा टप्पा येणार आहे की तेव्हा केलेलं पाठांतर आता कामात येणार आहे. कारण आता अर्थ समजून घेण्याची एक वैचारिक प्रगल्भता आपल्याजवळ आलेली आहे. शुद्ध मराठीत मॅच्युरिटी म्हणतात त्याला. त्यामुळे अद्वितीय, गणपती अद्वितीय आहे. आणि औपनिषदिक अर्थ हा शब्द मी का वापरला, तर व्यवहारातला त्याचा अर्थ किती वेगळा आहे हे आपण मागच्या वेळेला त्याचं बरंच चिंतन केलं. औपनिषदिक अर्थ सांगतो की स्वगत सजातीय विजातीय भेदरहित अखंडैक रस असा ब्रह्मरूप गणपती आहे. त्याला म्हणायचं एकमेव अद्वितीय, एकम एवम अद्वितीय. आणि पुढे त्वम प्रत्यक्षम ब्रह्मासी या उपमंत्राचा आपण विचार केला. म्हणजे गणपती प्रत्यक्ष ब्रह्मच आहे. इतकं सगळं सांगून झाल्यानंतर, वर्णन केल्यानंतर आता उपनिषदकार शेवटी काय म्हणतात, काय मागे सोडतात, केला आपण विचार त्याचा मागच्या वेळेला. मय नावाचा प्रत्यय आता मागे सोडतात आणि आता म्हणतात की ते मय वगैरे नव्हे, आता तू प्रत्यक्ष ब्रह्मच आहेस. त्वम प्रत्यक्षम ब्रह्म असी, ब्रह्मच आहे आणि प्रत्यक्ष आहे. प्रत्यक्ष म्हणजे साक्षात, अपरोक्ष असं आपण शिकलो. खरं सांगायचं ना तर परमार्थामध्ये प्रत्यक्ष शब्दच समजण्यामध्ये अनेक वर्ष जातात, कारण आपल्याला प्रत्यक्ष शब्द कळतच नाही शेवटपर्यंत. कारण आपल्याला प्रत्यक्ष म्हणजे मी जे प्रत्यक्ष पाहिलं ऐकलं एवढंच कळतं फक्त. पण प्रत्यक्ष म्हणजे साक्षात आपणच ते होतो हे लवकर कळत नाही. त्याला अपरोक्ष म्हणतात. यत साक्षात अपरोक्षात ब्रह्म, अशी श्रुती आपण बघितली होती मागच्या वेळेला. आणि एकाच श्लोकामध्ये त्वम ब्रह्ममय आणि त्वम प्रत्यक्षम ब्रह्मासी असं उपनिषदकारांनी का म्हटलं, याच्या पाठीमागचा बारकावा म्हणूया, त्याची मार्मिकता सुद्धा आपण मागच्या वेळेला समजावून घेतली. पुन्हा एकदा याला म्हणतात अभ्यास. अभ्यासाला बसलं की या सगळ्या गोष्टी लक्षात येतात आणि मग त्याचं चिंतन, त्याचा विचार मनुष्य करायला लागतो. तोपर्यंत हे लक्षातच आपल्या येत नाही की आपण काय म्हणतो आहे. एकाच मंत्रामध्ये आलेले हे उपमंत्र, त्याचाही आपण विचार केला. आता आजच्या चिंतनाकडे वळताना हा जो चौथा मंत्र आहे, चालू मंत्र आहे आपला, त्याचं शेवटचं चरण किंवा शेवटचा उपमंत्र पुन्हा असा जो विचार केला तर त्वम ज्ञानमयो विज्ञानमयोसी, हे असं त्याचं शेवटचं चरण आहे. त्वम ज्ञानमयो विज्ञानमयोसी, म्हणजे पुन्हा त्वम ज्ञानमय विज्ञानमय असि, पदच्छेद त्याचा. अजून अन्वय करून घ्यायचा झाला तर त्वम ज्ञानमय असि, त्वम विज्ञानमय असि, म्हणजे तू ज्ञानमय आहेस, तू विज्ञानमय आहेस, असं हे शेवटचं चरण आहे या चौथ्या मंत्राचं. अर्थातच याचा अर्थ मी जसं म्हणालो, मय याचा अर्थ रूप असाही करता येतो. त्याच्यामुळे तू ज्ञानरूप आहेस, विज्ञानरूप आहेस, असाही अर्थ आहे. मयचे आपण 2-3 अर्थ बघितले होते.
प्राचुर्य, प्रचुरता इत्यादी. पण सरळ सरळ अर्थ, तू ज्ञानमय आहेस, तू विज्ञानमय आहेस. पुन्हा एकदा मगाशी मी जसं म्हणालो तसं अभ्यासाचा भाग म्हणून जर आपण या मंत्राचा समग्र विचार केला, म्हणजे असं उपमंत्रात तर आपण विचार करतोच आहोत, वेगवेगळे उपमंत्र. पण जर समग्र या मंत्राचा एक विचार जर केला, तर या एकाच मंत्रामध्ये ज्ञानाचं वर्णन करणारे 3 उपमंत्र आलेले आहेत. कोणते? आपण गणपतीला याच्या आधी याच मंत्रात काय म्हटलं? त्वम चिन्मयः असं म्हटलं. आणि चिन्मय याचा आपण पदच्छेद केला होता चित्मयः. चित म्हणजे ज्ञान. केला आपण त्याचा बराच विचार अभ्यास केला. पुढे म्हटलं आपण त्याला त्वम चित असी, म्हणजे त्वम सच्चिदानंदा द्वितीयोसी, यातलं चित जर बाजूला काढलं, कारण त्याच्यात त्वम सच्चिदानंदा म्हणजे सत चित आनंद अद्वितीय असे 4 शब्द आहेत. आत्ता आपण फक्त ज्ञानाबद्दल चितबद्दल बोलतोय. त्यामुळे एकदा त्वम चिन्मयः म्हटलं, एकदा त्वम चित असी असं म्हटलं, आणि आत्ताचं उपमंत्र काय म्हणतोय पुन्हा? त्वम ज्ञानमयः असी. मुद्दा विचार जर केला तर या एकाच मंत्रामध्ये 3 वेळा गणपतीला ज्ञानमय म्हणा किंवा चितमय म्हणा किंवा चित म्हणा, अशा वेगवेगळ्या पद्धतीने गणपतीचं वर्णन सुरू आहे. बरं, वर्णन गणपतीचंच आहे, बरोबर? स्वाभाविकच आहे, हे तर सांगण्याची गोष्ट नाही. त्यामुळे विचार केला तर तत्वतः किंवा स्वरूपतः एकाच वस्तूचं, आणि वस्तू शब्द मी जाणीवपूर्वक वापरला कारण परमार्थामध्ये ब्रह्माला वस्तू म्हणतात असं मागच्या एकदा आपण शिकलो होतो. आचार्य म्हणतात की नाही, वस्तुसिद्धिर्विचारेण. विचाराने प्राप्ती आहे वस्तूची. वस्तूची म्हणजे काय? ब्रह्मतत्वाची. त्यामुळे एकाच वस्तूचं वर्णन जरी सुरू असलं, एकाच गजाननाचं जरी वर्णन सुरू असलं, तरीही ते विविध पातळ्यांवरती सुरू आहे. हा मुद्दा आपण याच्या आधी एकदा बघितला होता. पातळ्या म्हणजे काय? कुठे निर्गुण निराकार गणपतीचं वर्णन आहे, ब्रह्मरूप गणपतीचं वर्णन आहे. कुठे सगुण निराकार गणपतीचं वर्णन आहे, म्हणजे ईश्वररूप गणपतीचं वर्णन आहे. तर इथून पुढे आता सगुण साकाराचंही वर्णन येणार आहे. जिथे आपल्यासमोर जो गणपती आपल्याला, गणपती म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर जे काही येतं तो सगुण साकार. त्याची आपण स्थापना करतो, विसर्जन करतो, पूजा करतो, इत्यादी इत्यादी. त्याला म्हणायचं सगुण साकार. इथून पुढे तेही वर्णन आपल्यासमोर येणार आहे. मुद्दा एकाच तत्वाचं विविध पातळ्यांवरती वर्णन सुरू आहे. आणि नुसतं विविध पातळ्यांवर सुरू आहे असं नाही, तर विविध पद्धतीने आपल्याला त्याचं आकलन होतं. विशिष्ट संदर्भ असतो, त्या विशिष्ट संदर्भाने विशिष्ट पैलू पुढे येतो, परंतु वर्णन मात्र एकाच तत्वाचं सुरू असतं. हे पहिले लक्षात ठेवायचं. मी मुद्दाम हे जे प्रश्न आत्ता उपस्थित केले, की एकाच मंत्रामध्ये 3 वेळा ज्ञानाचं वर्णन आलंय, आणि तसं का केलं किंवा त्यात फरक काय हे आपण बघणारच आहोत. पण लक्षात मुळात हे ठेवायचं की वर्णन एकाच तत्वाचं सुरू आहे. आता विविध पातळ्यांवर ते होतं, विविध पद्धतीने होतं, असं मी आत्ता बोललो. उदाहरणार्थ, याआधी जे येऊन गेलेलं ज्ञानाचं वर्णन आहे, म्हणजे ज्ञानरूप गणपतीचं वर्णन आहे असं म्हणूया, ते समष्टीच्या पातळीवरती होतं. जिथे आपण त्याला चितमय असं म्हटलं किंवा चित असं म्हटलं. समष्टी, समष्टी म्हणजे साध्या भाषेत त्याला ब्रह्मांड म्हणतात. पिंड आणि ब्रह्मांड हे 2 शब्द आपल्याला माहिती असतात. ब्रह्मांड म्हणजे समष्टीच्या पातळीवर. तर चालू हा जो मंत्र आहे ज्याचा आपण आत्ता विचार करतो आहे, उपमंत्र म्हणूया, त्याच्यात व्यष्टीच्या पातळीवरती विचार केला आहे. आणि व्यष्टी याचा अर्थ पिंड किंवा जीवाच्या पातळीवर. आणि जीवाच्या म्हणजे
तुमच्या, माझ्या, आपल्या सर्वांच्या वैयक्तिक पातळीवरती आपले अनुभव गृहीत धरून विचार केलेला आहे. व्यष्टी म्हणजे जीव, मी आत्ता म्हणालो तसं. व्यष्टी म्हणजे जीवाला जेव्हा स्वरूपाचं ज्ञान होतं, थोडक्यात जीव जेव्हा ब्रह्मरूप होतो, तेव्हा त्याला ज्ञानरूपता असं म्हणतात. काय होतो? जीव ज्ञानरूप होतो. त्यामुळे ब्रह्मज्ञान असा शब्द आहे. ब्रह्माचं ज्ञान खरं विचार केला तर हा शब्द सिद्धच होत नाही. कारण ब्रह्माचं ज्ञान नाही होऊ शकत. कारण कारण च शब्द जेव्हा येतो मराठीतला, तेव्हा च म्हणजे ज्याला ज्ञान होतं तो, ज्याचं ज्ञान व्हायचं ते, आणि ज्ञान, त्रिपुटी झाली की नाही? इथे ब्रह्माचं ज्ञान नाही, ह्या बोलण्याचे शब्द आहेत. पण प्रत्यक्ष काय होतं, तर तो जीवच ब्रह्मरूप होतो आणि त्याला म्हणायचं ज्ञानरूपता. म्हणजे जीव ज्ञानरूप होतो, दुसऱ्या भाषेत बोलू. जिथे ज्ञाताही नाही, जिथे ज्ञेयही नाही, ज्ञाता ज्ञेय नसलेलं, मग काय आहे? तर केवळ ज्ञान आहे, फक्त ज्ञान. असं त्रिपुटी रहित जे आहे त्याला ज्ञान असं म्हणतात. ज्ञान. समाधीकाळी जेव्हा चित्त किंवा आपली जी बुद्धी ही चैतन्याकार झाल्याने जाणण्यासाठी काही वेगळं उरतच नाही. काही वेगळं असेल माझ्याहून तर जाणल्या जाऊ शकतं की नाही? माझ्या आणि ज्या बुद्धीच्या साह्याने मी एखादी गोष्ट जाणतो, ज्या अंतःकरणाच्या साह्याने मी एखादी गोष्ट जाणतो, ते अंतःकरणच आता लीन झालेलं आहे. आता 6 अहममधला अहम पण गेलेला, आता फक्त 6 उरलेला आहे, ब्रह्म. आणि असा ज्ञानरूप गणपती, त्याला आपण म्हणतोय गणपती, कारण काय म्हणूया, शब्द आपण सगुण साकारातले वापरतोय. तिथे ब्रह्म, गणपती, ब्रह्मरूप गणपती म्हणा, त्याला आपण गणपती म्हणतोय, ज्ञानरूप गणपती म्हणूया आत्ताच्या संदर्भात. असा हा ज्ञानरूप गणपती आपल्या सर्वांच्या हृदयात असल्यामुळे आपल्याला त्रिपुटीयुक्त, म्हणजे ज्ञानेंद्रियांनी म्हणा किंवा बुद्धीनी इतर सर्व ज्ञाने होतात. काय आपण शिकतोय लक्षात ठेवायचं, या वर्णात हरवून जायचं नाही. आपण शिकतो काय आहे, विषय काय सुरू आहे, लक्षात ठेवायचं. ज्ञान म्हणजे काय हे समजून घेतोय आपण पहिले. ज्ञान म्हणजे ज्ञानरूपता, ब्रह्मरूपता, ब्रह्मरूप गजानन, असं आपण शिकलो. पण तो आपल्या सर्वांच्या हृदयात आहे. म्हणून आपल्याला अगदी साध्या भाषेत बोलूया. मी आत्ता ज्याला त्रिपुटीयुक्त आणि ज्ञानेंद्रिय असे शब्द वापरले, अगदी साध्या भाषेमध्ये डोळ्यांनी बघून मला ज्ञान होतं. होतं की नाही? जगाचं ज्ञान डोळ्यांनी बघून होतं, कानाने ऐकून होतं, नाकाने गंध येतो की नाही? उदबत्ती लावली असेल, येतो. कुठलेही गंध असतील. स्पर्श करून ज्ञान होतं, चवीने ज्ञान होतं. झाली 5 ज्ञानेंद्रिय झाली. हे जे सारखं होतं होतं म्हणजे होणारी ज्ञान आहे, त्याला आपण त्रिपुटीयुक्त म्हणालो. त्याला आपण असं म्हटलं की या 5 ज्ञानेंद्रिय म्हणजे 5 सेन्सेस, द नॉलेज वी अक्वायर थ्रू 5 सेन्सेस, शुद्ध मराठीत. ही सर्व ज्ञानं मला का होतात? तर माझ्या हृदयामध्ये, म्हणजे आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये ज्ञानरूप गणपती आहे म्हणून होतात. आता त्या होणाऱ्या सर्व ज्ञानांमध्ये ज्ञानरूप गणपती व्याप्त आहे. थोडक्यात सांगणं काय चाललेलं आहे? विषय काय सुरू आहे? कशासाठी इतकी सगळी मांडणी केली? की मला जी ज्ञान होतात सगळी, सर्व प्रकारची, मग ती प्रमा असो का अप्रमा असो. थोडा शास्त्रीय शब्द वापरला. प्रमा म्हणजे प्रमाणाने होणारं ज्ञान. आता ते प्रमाण म्हणजे फक्त डोळा हे प्रमाण नाही, ते ते एक प्रमाण झालं. असे 9 प्रमाण शास्त्राने सांगितलेले. पण मला तर्काने ज्ञान होतं. होतं की नाही आपल्या सर्वांना? होतं. स्मृतीने ज्ञान होतं. होतं की नाही? अहो, आयुष्यावर तुम्ही म्हणाल तेच तर करतो आम्ही. काय? जुने प्रसंग आठवायचे आणि रडायचं.
आणि परत भगवद्गीता पाठ करायची. काय गतासून गतासून शनानु शोचंती पंडिता. श्लोक पाठ. दिवसभर काय करतो? काही नाही, जुने प्रसंग आठवतो आणि रडत बसतो. भोग. आपल्याला सुखाचे भोग शक्यतो आठवत नाही. दुःखाचे भोग म्हटले की आपल्या डोक्यात पहिले दुःखच येतं. सुख येतच नाही, भोग म्हटलं की दुःख. जाऊ दे, वेगळा विषय आहे, पण तोही फार सुंदर विषय आहे. असं का होतं? कारण सुख हे आपलं स्वरूपच आहे, दुःख आगंतुक आहे. एवढंच बोलतो आणि पुढे जातो. विचाराला एवढं खाद्य पुरेसं आहे की दुःखच का लक्षात राहतं आणि दुःखच का वारंवार आठवतं. कारण सुख माझं स्वरूपच आहे, तो माझा जन्मसिद्ध हक्क आहे. असो. तर आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये ज्ञानरूप गणपती आहे, म्हणून हे ज्ञान आपल्याला होतात. म्हणजे या सर्व ज्ञानांमध्ये ज्ञानरूप गणपती व्याप्त आहे. तो आहे म्हणून ज्ञान होतात, नाही तर ज्ञान झालीच नसती. आणि म्हणून ज्ञानमय असं त्याचं वर्णन. ज्ञानमय, त्वम ज्ञानमय असी. आणि इथे होणाऱ्या ज्ञानाची सापेक्षता त्याला असल्याने त्याला मय प्रत्यय लावलेला आहे. कारण मागच्याला आपण तोच विचार केला की मय शब्दासाठी, मय शब्दामध्ये व्यापण हा जो आशय आहे किंवा भाव आहे, तर ते व्यापण्यासाठी जे व्यापल्या गेलं पाहिजे आणि ज्यांनी व्यापायचं, असे दोन गोष्टी लागतात की नाही. म्हणून त्याला सापेक्षता म्हणतात, रिलेटिव्हिटी. रिलेटिव्ह टू समथिंग. मय. ज्ञानं होतात, अनेक प्रकारची ज्ञानं आपल्याला होतात, पण ती होतात, त्या होणाऱ्या ज्ञानामागे एक असणारं ज्ञान आहे, ज्याला ज्ञानरूप गणपती असं म्हणतात. आणि म्हणून त्या गणपतीचं वर्णन उपनिषदकार काय करतात आहे, त्वम ज्ञानमय असी. केनोपनिषदामध्ये हाच बोध आपल्याला केलेला आहे. याच्या आधीसुद्धा या श्रुतीचा आपण विचार केला होता, पण पुन्हा ती श्रुती, त्याचा उल्लेख करूया, कारण अत्यंत महत्त्वाची या संदर्भामध्ये ती आहे की प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम ही विंदते. आत्मना विंदते वीर्यम विद्यया विंदते अमृतम. अशी पूर्ण ती श्रुती आहे. काय सांगते ही श्रुती आपल्याला? हेच सांगते जो आपण विचार करतोय. प्रतिबोध, होणाऱ्या प्रत्येक बोधामागे. बोध होतोय ना आपल्याला. आत्ता मी बोलतोय, होतोय की नाही बोध तुम्हाला? म्हणजे तुम्हाला बोध होतोय अशी माझी श्रद्धा आहे. गमतीचा विषय. पण बोध होतोय, कळतंय, साध्या भाषेत कळतंय. ज्ञान होतंय, बोध होतंय म्हणजे कळतंय. समजा माझं बोलणं कळत नसेल, त्या बोलण्यातच आलं बरं का, मी का थांबलो, त्या बोलण्यातच आलं. कळत नाही हे तर कळतंय की नाही. ती पण एक गंमत आहे. म्हणजे ज्ञान होत असलं तरी ज्ञान, ज्ञान होत नसलं तरी ज्ञान, कारण ते अज्ञानाचं ज्ञान. ज्ञान नाही अशी अवस्थाच नाही आहे. कारण आणि तिसरं गमती मी नेहमी सांगतो, कळत नसलं तरी कळत आहे असं वाटणं, तेही ज्ञानच आहे पुन्हा शेवटी. थोडक्यात प्रतिक्षणी आपल्याला ज्ञान होतं. आपण जागं झाल्यापासून तर रात्री झोपेच्या क्षणापर्यंत ही प्रक्रिया आपल्या कळत म्हणा नकळत म्हणा अखंड सुरू असते. अखंड. या ना त्या पद्धतीने अखंड ज्ञान होतं. या होणाऱ्या प्रत्येक ज्ञानामागे, प्रत्येक बोधामागे प्रत्येगात्मरूप, शास्त्रीय शब्द कधी कधी वापरावे लागतात प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण द्यायला. आत्ता वेळ नाही. प्रत्येगात्मा म्हणजे काय, येईल कधीतरी. प्रत्येगात्मरूप म्हणजे ज्ञानरूप ब्रह्मच आहे, असं हे श्रुतीचं पहिलं चरण आपल्याला सांगतं. दुसऱ्या चरणाचा आत्ता संदर्भ नाही, त्याचा आत्ता फारसा विचार नको. म्हणजे पुन्हा एकदा तेच बघतोय आपण की ज्ञानरूप गजानन आपल्या सर्वांच्या हृदयात आहे, म्हणून हे होणारं ज्ञान आपल्याला होतं. मगाशी मी वाक्य वापरलं, माझ्या सद्गुरूंचं वाक्य आहे, ते अत्यंत सोपं करून सांगतात परमपूज्य काका, की असणारं ज्ञान आपल्या हृदयात आहे म्हणून हे होणारी ज्ञान होतात. हे वाक्य समजायला अजून सोपं होतं.
ज्ञानरूप गणपती. आणि म्हणून थोडक्यात तो आहे म्हणून ही ज्ञानं शक्य होतात. या होणाऱ्या ज्ञानांमध्ये तो व्याप्त आहे म्हणून त्याला म्हटलं त्वम ज्ञानमयः असी. आणि या होणाऱ्या ज्ञानाचा संदर्भ असल्यामुळे पुन्हा एकदा मय प्रत्यय त्याला लावला. अन्यथा खरं त्याचं स्वरूप कसं आहे तर तो ज्ञानरूपच आहे. म्हणून तर त्याचं जेव्हा ज्ञान होतं, मी सुरुवात जी केली, सुरुवातीला मी जे मगाशी बोललो, तो उद्देश होता. प्रत्यक्ष आपल्याला जेव्हा गणपतीचं त्याच्या स्वरूपाचं प्रत्यक्ष ज्ञान जेव्हा आपल्याला होतं, तेव्हा आपण त्याच्याशी एकरूपच होतो. त्यामुळे तेथे काय होतं याचं वर्णन ना आजतागायत कोणी करू शकलं, ना भविष्यात कधी कोणी करू शकेल. म्हणून तर वेदसुद्धा न इति न इति एवढंच वर्णन त्याचं करतात. जीव आत्म्याची आहे ते जे काय होये. माऊलीसुद्धा तेच वर्णन करते. जे काय होये. अहो काय होतं? जे काय होये. कारण सांगणार कसं? पाण्यात बुडणारा मनुष्य गेला पाण्याखाली. तो सांगू शकतो का मी बुडतो आहे, मला वाचवा? हे तो पाण्याच्या बाहेर असताना सांगू शकतो. पाण्यात असताना कसं सांगेल? बोलता येईल का त्याला? असो. मुद्दा ज्ञानरूपतेचा अनुभव हा एकरूपत्वानेच येतो. पण आपण सध्या जे बोलतोय ते होणाऱ्या ज्ञानाबद्दल बोलतोय. पण त्याच्यामध्येही ज्ञानरूप गणपती व्याप्त आहे म्हणून ज्ञानमयः असं त्याला म्हटलं. आणि पुढे त्याचं वर्णन त्वम विज्ञानमयः असी असं पुढचं चरण आहे. त्वम ज्ञानमयो विज्ञानमयोसी. त्याचा पदच्छेद करून घेतला आपण आपल्या अभ्यासासाठी. त्वम विज्ञानमयः असी. आता याचाही आपल्याला व्यष्टीच्या पातळीवरच विचार करायचा आहे. कारण मी मगाशीच म्हणालो, की तिसऱ्यांदा उल्लेख आला आहे ज्ञानाचा. कारण इथे व्यष्टीचा विचार सुरू आहे, जीवाचा विचार सुरू आहे. वैयक्तिक पातळीवरती म्हणूया विचार सुरू आहे. एक साधक म्हणून आपल्याला याचं आकलन कसं होतं साधनेच्या काळी, त्याचा विचार सुरू आहे. त्वम विज्ञानमय असि. 7व्या अध्यायामध्ये भगवंत अर्जुनाला मी तुला माझं स्वरूप सांगतो असं म्हणताना सुरुवातीला 7व्या अध्यायाच्या काय म्हणतात? ज्ञानम तेहम सविज्ञानमिदम वक्ष्याम्य शेषतः. ज्ञानम तेहम सविज्ञानमिदम वक्ष्याम्य शेषतः. यज् ज्ञात्वा नेह भूयोन्य ज्ञातव्यमवशिष्यते. दोन्ही शब्द तिथे आलेले आहेत म्हणून आपण भगवद्गीतेच्या या श्लोकाचा संदर्भ आणला आपण. कारण काय भगवंत काय म्हणतात आहे तिथे? अर्जुना, ज्ञानम ते अहम, ज्ञानम तेहम, सविज्ञानम इदम वक्ष्यामी, वक्ष्यामी अशेषतः. वक्ष्यामी म्हणजे मी तुला सांगतो. वक्ष्यामी याचा अर्थ मी तुला सांगतो. कसं सांगतो? तर ज्ञानम काय सांगतो तर ज्ञानम आणि कसं सांगतो तर सविज्ञानम. अहम वक्ष्यामी म्हणजे मी तुला सांगतो आणि हे जे ज्ञान मी तुला सांगणार आहे ते आता विज्ञानासहित संपूर्णपणे सांगतो असा त्याचा अर्थ आहे. अशेषतः संपूर्ण निःशेष. मग ते जाणून काय होईल वगैरे पुढचं चरण ते सोडून देऊ आपण आत्ता. पण भगवंत इथे अर्जुनाला म्हणतात आहे की मी तुला ज्ञान सांगतो आणि विज्ञानासहित सांगतो. तुझा आपला आत्ता चालू उपमंत्राचा विषय आहे. त्वम विज्ञानमयः असि. आता विज्ञानमय शब्द समजून घेण्यासाठी आपण हा श्लोकाचा संदर्भ घेतला कारण त्याच्यामध्ये ज्ञान आणि विज्ञान असे दोन्ही उल्लेख आलेले आहेत. श्रीमद आद्यशंकराचार्यांनी त्यांच्या भाष्यामध्ये, भगवद्गीतेवरच्या भाष्यामध्ये सविज्ञानम हा जो शब्द इथे आलेला आहे, ज्ञानम विज्ञान सहितम म्हणजे सविज्ञानम याचा अर्थ आपल्या भाष्यामध्ये त्यांनी स्वानुभव संयुक्तम असा केलेला आहे. ज्ञानम तेहम सविज्ञानम.
सविज्ञानम याचा अर्थ स्वानुभव संयुक्तम म्हणजे अनुभवसहित ज्ञान असा केलेला आहे. अनुभवसहित ज्ञान म्हणजे आपण म्हणतो ना, ज्ञानाचे दोन प्रकार असतात, एक परोक्ष आणि अपरोक्ष. परोक्ष म्हणजे शुद्ध मराठीत त्याला थेरॉटिकल नॉलेज म्हणतात आणि अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष अनुभवानी आलेलं ज्ञान, प्रत्यक्ष अनुभव घेणं. त्या ज्ञानाचा जो विषय सध्याच्या संदर्भात अर्थात ब्रह्म असं सुरू आहे बोलणं, त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेणं म्हणजे विज्ञान. अनुभव सहित ज्ञान, स्वानुभव संयुक्तम, सविज्ञानम. म्हणून विज्ञान याचा अर्थ अनुभवाचं ज्ञान किंवा अनुभव. अजून तपशिलाने बोलायचं झालं तर जो जीवब्रह्मिक्याचा अनुभव ज्याच्याबद्दल बोलणं सुरू आहे, तो जेव्हा स्थिर होतो तेव्हा त्याला विज्ञान असं म्हणतात. आणि ज्ञानाचं विज्ञान होणे असं त्याच्या संबंधी बोललं जातं. कारण आता ते पुन्हा तो आत्ता आपला विषय नाही आहे. पण हे जे बारकावे आहेत सगळे, समाधीचे बारकावे, सविकल्प, निर्विकल्प, त्या अनुभवाची झलक कशी मिळते, मग दासबोधामध्ये समर्थांनी केलेलं तुर्यावस्थेतलं आणि उन्मनीतलं काय म्हणूया अंतर इत्यादी मी फक्त काही उल्लेख करून ठेवतो फक्त कोणाला अभ्यास करायचा असेल तर. पण कशासाठी हे सगळं बोललो तर ज्ञान आणि विज्ञानातला फरक समजून सांगण्यासाठी. आत्ताच्या संदर्भामध्ये ज्ञानाचं विज्ञान होणं कधी म्हणतात, तर जेव्हा आलेला अनुभव जो असतो तो जेव्हा दृढ होतो, अपरिवर्तनीय असा असतो किंवा होतो आणि मुख्य अपरोक्ष असतो, तेव्हा त्याच ज्ञानाला विज्ञान असं म्हणतात. तो दृढ असावा लागतो, तो अपरिवर्तनीय असावा लागतो, पुन्हा त्याच्यात बदल घडत नाही आणि प्रत्यक्ष साक्षात अपरोक्ष असा तर असावाच लागतो अर्थातच. त्याला विज्ञान असं म्हणतात. आणि ज्ञानेश्वर माऊलींनी भगवद्गीतेच्या या श्लोकावर भाष्य करताना थोड्या वेगळ्या पद्धतीने विज्ञान शब्दाचा अर्थ केला आहे. माऊली असं म्हणते की अर्जुना तया नाव ज्ञान येर प्रपंचू हे विज्ञान ते तर सत्यबुद्धी ते अज्ञान हेही जाणं. पुढे माऊलींनी काय म्हणूया पुढचं अजून एक चरण जोडून पुढे म्हणलं हेही जाण, हेही जाणून घे. या संदर्भामध्ये ज्ञान म्हणजे काय, विज्ञान म्हणजे काय हे मी तर तुला सांगतोच आहे, पण या संदर्भात अज्ञान म्हणजे काय हे पण समजून घे. तिसरा शब्द आहे ज्ञान, विज्ञान, अज्ञान. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अर्जुना तया नावज्ञान. आता इथे तया म्हटल्यामुळे आधीच्या ओवीचा संदर्भ आहे अर्थातच, कारण या ओवीत ज्ञानाचं वर्णन नाही, या ओवीत विज्ञानाचं आणि अज्ञानाचं वर्णन. पण माऊली ज्याला ज्ञान म्हणतात आहे ती ज्ञानाची व्याख्या तीच आहे जी आपण समजून घेतली. माऊली म्हणतात आहे जिथे वृत्तीला प्रवेश नाही. आता थोडं लक्षपूर्वक आहे, कारण थोडे बारकावे आहेत आणि आपल्याला समजून घेणंच भाग आहे, कारण त्याच्याशिवाय विषय नाही कळणार आपल्याला. जिथे वृत्तीला प्रवेश नाही. आता वृत्ती म्हणजे काय, पुन्हा ज्यांचा अभ्यास नसेल त्यांच्यासाठी थोडक्यात थोडक्यात सांगत जातो, कारण प्रत्येक गोष्ट प्रत्येक वेळेला सांगायला लागलो तर आपल्याला आधीच तर वेळ कमी आपल्याकडे आणि आधी विचार येऊन गेलेला असतो, ते पुन्हा ऐकायचं, पुन्हा श्रवण करायचं. पण वृत्ती याचा अर्थ आपल्या अंतःकरणामध्ये ज्ञान करून देणारा जो परिणाम, बदल, त्याला वृत्ती असं म्हणतात. अगदी शास्त्रीय व्याख्या. आणि त्याचे चार प्रकार आहेत: बुद्धिवृत्ती, मनोवृत्ती, चित्तवृत्ती, अहमवृत्ती. त्यांच्या व्याख्या आणि त्यातले फरक हे आत्ता सोडून देऊ. पण थोडक्यामध्ये जेव्हा आपलं अंतःकरण मूळचं शांत आहे, कारण सरोवर असतं एखादं शांत सरोवर असतं, त्याच्यामध्ये एखादा दगड टाकला काय होतं, तरंग उठतात, बरोबर. किती मोठा दगड आहे त्याच्याप्रमाणे तरंग का लाट हे ठरतं. तसं माझ्या शांत अंतःकरणामध्ये जेव्हा एखादा तरंग उठतो आणि त्या तरंगामुळे मला ज्ञान होतं, हा जो परिणाम म्हणजे बदल घडला माझ्या अंतःकरणामध्ये, त्याला वृत्ती असं म्हणतात.
आणि माऊली काय म्हणते, जिथे या वृत्तीला प्रवेश नाही, जिथे आत्मानात्म विचार सुद्धा मागे फिरतो. कारण ध्यानाचा अभ्यास करणारे, समाधीचा अभ्यास करणाऱ्यांना हे जास्त चांगलं समजू शकेल, की हा जो अभ्यास सुरू असतो ना, ध्यानाभ्यास ज्याला म्हणतात, आपण ध्यान जे करतो ते वृत्तीच्या साह्यानेच करत असतो. फक्त वृत्तीने काय केलेलं आहे, आता मी ध्यानाभ्यासाला बसलेलो असल्यामुळे वृत्तीने बाहेरचे विचार सोडून दिलेले आहेत. पण विचार करतेच आहे ती, कारण अभ्यास सुरू आहे, ध्यान अजून सुरू आहे. मग कशाचा विचार करते आहे? आत्मानात्म विचार करते ती. आत्म काय आहे, अनात्म काय आहे, सार काय आहे, असार काय आहे, इत्यादी. याला विवेक म्हणतात. पण आता आपण ज्ञान म्हणजे काय समजून घेतोय. आता अशी जागा येते की जिथे एकही वृत्ती चालत नाही, जिथे हा आत्मानात्म विचार सुद्धा मागच्या पावली परत फिरतो, तर्कसुद्धा तिथे पांगुळा पडतो, असं माऊली वर्णन करते. तर्कसुद्धा चालत नाही, कारण तर्क करण्यासाठी त्याच्यासारखं दुसरं काहीतरी असलं पाहिजे ना. दृष्टांत कशाचा द्यायचा त्याला. आपण बोललो होतो. आता सद्गुरू वर्णवेना का. सद्गुरू म्हणजे ब्रह्म, अशा अर्थाने मी बोललो होतो मागच्याला. कारण तिथं माया स्पर्शू शकेना. दृष्टांत सर्व मायेच्या प्रांतातले आहे. तिथे मायेचा स्पर्शच नाही. त्यामुळे तर्कसुद्धा तिथे पांगोळा पडतो. अशी जी जागा एक, त्याला म्हणतात ज्ञान, त्याला म्हणतात स्वरूप ज्ञान, त्याला म्हणतात ब्रह्मज्ञान, त्याला म्हणतात निर्विकल्प समाधी, इत्यादी इत्यादी. त्याला म्हणायचं ज्ञानरूपता, जे मी मगाशीच बोललो. याला म्हणायचं जीव ब्रह्मैक्य. अनेक शब्द त्याला आहेत. आता जीव ब्रह्मरूपच झालेला आहे. तिथे एकही वृत्ती नाही, तिथे कुठला विचार नाही, आत्मानात्म विचार नाही, बाकीचे विचार तर नाहीच, काहीच नाही. कारण विचार करायला आता अंतःकरणच नाही तिथे. हे ज्ञान, हे ब्रह्मज्ञान. आणि हा जो कार्यकारणात्मक प्रपंच आहे, त्याला माऊली या ओवीमध्ये विज्ञान म्हणते आहे. येर प्रपंच हे विज्ञान, आपला जो मूळ विषय सुरू आहे. आणि लगेच पुढे काय सांगते माऊली, तेथ सत्यबुद्धी हे अज्ञान. हा जो प्रपंच आहे तो सत्य आहे असं समजणं, याला अज्ञान असं म्हणतात. एक क्षणभर आपला विषय बाजूला ठेवला आणि या एकाच वाक्यावर जरी विचार केला ना, तर आपलं कल्याण होऊन जाईल. का? कारण मला जो कोणी अज्ञानी म्हटलं की लगेच माझं ब्लड प्रेशर वाढतं. का? कारण मला माझ्या डिग्र्या आठवतात. मला माझं व्यवहारातलं यश आठवतं. मला माझी व्यवहारातली श्रीमंती आठवते. माझी बुद्धी किती प्रांतात चालते माहिती आहे का तुम्हाला? माझ्या नावावर फाईल केलेले पेटंट्स आठवतात. काय वर्णन करतोय मी? मला जर अज्ञानी म्हटलं तर साध्या भाषेत मी खवळतो. आणि मी खवळलो याचाच अर्थ मी अज्ञानी आहे. गमतीचा विषय. का? कारण हे मला बोलणं सत्य वाटलं ना. हे जग सत्य वाटणं म्हणजे जगातलं बोलणं मला सत्य वाटलं त्याचं, आणि मला राग आला, म्हणजे मी अज्ञानी आहे, त्याच्यात मी सिद्ध केलं असं होतं बरं का. गमतीशीर विषय आहे फार. कारण माऊलींची व्याख्या आहे ही. आणि माऊलींची म्हणजे शास्त्राची व्याख्या आहे ही. जाऊ दे, तो अजून फार एक सुंदर वेगळा विषय आहे तो. पण आत्ता संदर्भ काय आहे, हे जग सत्य आहे, ही सत्य बुद्धी, यालाच माऊली अज्ञान असं म्हणते. आता या दुसऱ्या चरणामध्ये ज्या अर्थी माऊली प्रपंचाला सत्य समजणं याला अज्ञान म्हणते, याचा अर्थ असा आहे की प्रपंच मिथ्या आहे, या अनुभवाला किंवा ज्ञानाला विज्ञान म्हणतात, असा त्याचा खरा भाव आहे माऊलींचा या ओळीतला विचार केला तर. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो आहे. कारण सरळ सरळ अर्थ जर केला, येर प्रपंच हे विज्ञान, तर प्रपंचाचं ज्ञान म्हणजे विज्ञान, असा अर्थ केला जातो. पण पुढच्या चरणात माऊली स्वतः म्हणते की त्याला सत्यत्वाने जाणणं म्हणजे अज्ञान. आणि मग याचा अर्थ असा आहे की त्याला मिथ्यत्वाने जाणणं म्हणजे विज्ञान. तो संदर्भ सुरू आहे, त्याच ओळीचा संदर्भ सुरू आहे. कारण प्रपंचाचा अनुभव तो येणार आहे हा.
त्याला काय म्हणायचं, विषयांचं बंधन असा तो एक वेगळा विषय अजून शास्त्रामधला, की डोळे उघडले की मला रूप दिसणार आहे. कान माझे काम करत असतील, मला ध्वनी जगातले सगळे ऐकू येणारच आहे. माझी इच्छा असो का नसो. एका राजाची कथा सांगतात. कथेला वेळ नाही, पण एका वाक्यात त्याचा उल्लेख करतो, की त्याला फार परमार्थाचा असा झटका येतो एक दिवस. काय शब्द आहे मराठीतला? झटका येतो. आपल्याला येतो ना कधी-कधी. असं वाटतं सगळा संसार सोडून द्यावा. त्याला त्याला वैराग्य नाही, त्याला वैताग असं म्हणतात. कधी-कधी खूप मनाविरुद्ध गोष्टी घडतात आणि आपल्याला असं वाटतं, मला फार वैराग्य आलाय संसारात. अजिबात नाही. वैताग आहे तो, फक्त क्षण म्हणजे तात्पुरतं आलेलं वैराग्य थोडक्यात म्हणूया, असं म्हटलं तरी चालेल. तर तो एका मनोऱ्यात जाऊन बसतो, असं वर्णन आहे त्याचं. दारं खिडक्या बंद करून घेतो. त्याची राणी, ती पण पारमार्थिक असते. ती नवऱ्याला विचारते, काय? तो काही नाही, मला वैराग्य प्राप्त झालं म्हणजे जगाकडून पाठ फिरून घेतली आहे. बरं. मग राणी त्याला विचारते, मग आता कुठे बसल्यात तुम्ही? मनोऱ्यात, खोलीमध्ये. मग काय दिसतंय तुम्हाला? तर काही नाही, समोर या भिंत आहे म्हणे दगडाची. त्या याला खिडकी आहे, दरवाजा आहे. मग हे जगाचा भाग आहे का जगाच्या बाहेरचा आहे, असं राणी त्याला विचारते. मला पूर्ण कथा नाही सांगायची, एवढीच मार्मिकता तिथली सांगायची आहे फक्त. मुद्दा हा की कुठे जाणार आहे तुम्ही? जगापासून पळून शेवटी जगातच कुठेतरी जाणार की नाही? त्या संन्याशाला सुद्धा संसार जरी नसला तरी काही चार गोष्टींचं संसाराचा संबंध त्याचा येतोच. दुपारी 12 वाजता त्यालाही ओम भवती भिक्षाम देही म्हणत जावंच लागतं की नाही? जरी झाला संन्यासी तरी 12 वाजता तोंडवाशी, अशी त्याच्याबद्दल म्हटलं जातं. त्यालाही पोट भरावं लागतं, त्या निमित्ताने त्यालाही जाऊन गावामध्ये भिक्षा मागावी लागते. मुद्दा माझा एवढाच होता आत्ताच्या संदर्भामध्ये, की हा संदर्भ अखंड राहणारच आहे आपल्याला प्रपंचाचा, जेव्हा आपण जागे असणार आहे, आपली सगळी कर्तव्य कर्म सुरू असणार आहे. मग मुद्दा कोणता येतो, फरक कुठे पडतो? ते जेव्हा मी सत्य असे आहे असं समजतो, त्याला माऊली अज्ञान म्हणते. आणि म्हणून ते मिथ्या आहे, हे जेव्हा मला ज्ञान होतं, तसा अनुभव मला येतो, तेव्हा त्याला विज्ञान, हा माऊलींचा भाव आहे. आणि हाच आचार्यांनी केलेल्या अर्थाशी त्यांची एक वाक्यता आहे. थोड्या वेगळ्या पद्धतीने केलं असं मी म्हणालो. पद्धत वेगळी आहे, पण सांगणं एकच सूर आहे. जे आचार्य सांगतात आहे, तेच माऊली सांगते. आणि आत्ताच्या संदर्भात जर छान विचार केला, तर ज्ञानाचं विज्ञान झाल्यावरच प्रपंचाचा बाध होतो. बाध होतो म्हणजे काय? मी अजून एक शब्द आणला तर नवीन. बाध होतो याचा अर्थ असा, जरी तो प्रपंच माझ्या प्रत्ययाला आला, तरी तो मिथ्या आहे असा दृढ निश्चय असतो. बाधाची व्याख्याच आहे बरं का ती. दृढ मिथ्यात्व निश्चय म्हणजे बाध. कारण प्रपंच तर दिसणार आहे, प्रतीतीला येणार आहे, डोळे उघडले की रूप दिसणार आहे. मगाशीच बोललो मी. मग हे माझं जसं होतं तसं त्या महात्म्याचं सुद्धा होतं. ज्याने ब्रह्मानुभव प्राप्त करून घेतलेला आहे, स्वरूपानुभव प्राप्त करून घेतलेला आहे, त्यालाही डोळे उघडल्यानंतर जग दिसतं. जगातले भेद त्यालाही कळतात. फक्त आता त्याला ते भेद सत्य वाटत नाही. जसं ते नेहमीचा दृष्टांत, पण फार सुंदर दृष्टांत आहे, मृगजळ. पाणी, पाणी दिसलं, किती सत्य दिसतं की नाही पाणी आपल्याला, म्हणजे मृगजळ. त्याच्यामध्ये ते अगदी अक्षरशः प्रतिबिंबसुद्धा दिसतात आजूबाजूच्या वृक्षांची. अगदी, म्हणजे जर माहिती नसेल की इथे पाणी नाही आहे, तर पाणीच वाटतं ते आपल्याला, इतकं सत्य वाटतं. लाटासुद्धा दिसतात त्याच्यामध्ये, सगळं दिसतं. मग कोणीतरी सांगतं हे पाणी नाही, हे मृगजळ आहे. आता मुद्दा काय आहे? मला कळलं आता हे मृगजळ आहे, पण ते दिसायचं बंद होतं का? हा मुद्दा आहे त्याच्यातला. आत्ताचा आपला भाव तो आहे. मला जरी कळलं हे मृगजळ आहे, तरी ते जसं दिसायचं बंद होत नाही. मग नेमका बंद काय होतं? तर ते पाणी समजून त्याच्याबद्दल मी जे विचार करत होतो, की काय सुंदर पाण्याचा एवढा सुंदर तलाव आहे, इथे घर बांधूया, शेती करूया, खूप पैसे कमवूया, इत्यादी. हे जे सगळे विचार ताबडतोब बंद पडतात का? कारण हे पाणी नाही, हे मृगजळ आहे, हे कळलं. ह्याला म्हणायचं बाध. बाध समजून सांगण्यासाठी मी मृगजळाचा दृष्टांत घेतला, की असा बाध कधी होतो? तर ज्ञानाचं विज्ञान झाल्यावरच प्रपंचाचा बाध होतो.
आणि पुन्हा बाद होतो म्हणजे जरी तो प्रत्ययाला आला तरी तो मिथ्या आहे असा दृढनिश्चय आता आपला होतो. आणि हीच मार्मिकता जी आहे ना, ती आपला हा जो उपमंत्राचा आपण विचार करतो आहे काय, त्वं विज्ञानमयः असि, या शब्दाचं स्पष्टीकरण देते. ज्ञान आणि विज्ञान माऊलींची जी आपण ओवी बघून त्यातला अर्थ समजून घेतला, त्यातली जी मार्मिकता आहे विज्ञान शब्दाची, ती या विज्ञानमयची आपल्याला स्पष्टीकरण देते. कारण मगाशी मी म्हणालो, की आपल्याला अंतःकरणाच्या माध्यमातून, इंद्रियांच्या साहाय्याने, म्हणजे ज्ञानेंद्रियांच्या अंतःकरणाच्या साहाय्याने म्हणूया आणि ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून म्हणूया, कारण त्याला प्रमाण म्हटल्यामुळे त्याला माध्यम शब्द जास्त चांगला आहे. अंतःकरणाचं साहाय्य आहे त्याला. हेही वाक्य खरं अर्धवटच आहे, कारण त्याच्यामागे चिदाभास वगैरे असतो, पण सोपं करण्याच्या दृष्टीने मी बोलतोय, की अंतःकरणाचं आपल्याला साहाय्य असतं आणि त्याला ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून म्हणजे डोळ्यातून, कानातून वगैरे जी पंच ज्ञानेंद्रिय आहे, आपल्याला प्रपंचाचं ज्ञान होतं. आणि तिथे प्रपंचाची किंवा या जगताची सापेक्षता असल्यामुळे पुन्हा एकदा काय केलं त्याला मय प्रत्यय लावला. विज्ञानमय. कारण हे जे प्रपंचाचं ज्ञान मला होतं म्हणजे आपल्या सर्वांना होतं, म्हणजे विज्ञान होतं, म्हणजे विशेष ज्ञान होतं. विज्ञानामध्ये वि शब्द आहे. त्या वि उपसर्गाचा एक अर्थ विशेष ज्ञान असा होतो. त्याच्या पाठीमागे काय आहे? पुन्हा ज्ञानरूप गणपतीच आहे. ज्ञानरूप गणपतीच त्याच्या पाठीमागे आहे. आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये पुन्हा एकदा गणपती रूप जे निर्विशेष ज्ञान आहे, त्यामुळे आपल्याला या प्रपंचाचं सविशेष ज्ञान होतं, म्हणजे विज्ञान होतं. थोडक्यामध्ये या विज्ञानात सुद्धा ज्ञानरूप गणपती व्यापून आहे, म्हणून त्वं विज्ञानमय, तम विज्ञानमय. हा निर्विशेष, निर्विषय अनेक पद्धतीने त्याचं वर्णन करण्यात येतं. हा जो ब्रह्मरूप, ज्ञानरूप गणपती, की तो आहे म्हणून हे सगळी ज्ञानं होतात बरं आपल्याला. आपल्या अंतःकरणामध्ये हा ज्ञानरूप गणपती चिदाभास रूपाने आहे. चिदाभास म्हणजे जीवरूपाने म्हणूया साध्या भाषेत. पुन्हा या सगळ्या संकल्पना एकदा बोलून झाल्यात, पुन्हा येतीलच कधीतरी. आणि मग हे त्याला ही ज्ञान, ही सगळी पंच ज्ञानेंद्रिय जी आपली आहेत, त्यांच्या माध्यमातून मग आपल्याला ही सगळी बाहेरची ज्ञानं होतात. पण त्याच्या मुळाशी काय आहे? हा निर्विषय, निर्विशेष ज्ञानरूप गणपती. आणि म्हणून त्याला त्वं विज्ञानमयः असंही म्हटलं. कारण त्या होणाऱ्या ज्ञानामध्येही तो व्यापून आहे आणि त्या विज्ञानामध्येही तो व्यापून आहे. आता आजच्या चिंतनाचा शेवटचा मुद्दा, कारण मी मगाशी बोललो, की ज्ञानही होतं, विज्ञानही होतं. मग फरक काय आहे? या दोन्हींच्या मागे ज्ञानरूप, ब्रह्मरूप गणपती आहे हे आपल्याला आता कळलं, छान कळलं. पण ज्ञानमय, विज्ञानमय का म्हटलं? कारण ज्ञानाचा विचार करताना प्रतिबोध विदितम मतम असा विचार आपण केला. विज्ञानाचंही येर प्रपंचू हे ज्ञान, ते विज्ञान असा आपण विचार केला. अर्थातच त्याचं येर प्रपंच हे विज्ञान असा विचार करताना त्याचे दोन भाग आपण केले. सत्यत्वाने होणारं ज्ञान आणि मिथ्यत्वाने होणारं ज्ञान. पण मूळ विज्ञान, विशेष ज्ञान, सविशेष ज्ञान इत्यादी, प्रपंचाचं ज्ञान असा विचार केला. पण मग फरक काय आहे या दोनमध्ये? तर एक बारकावा शास्त्राचा मार्मिकता, छान सुंदर मार्मिकता या संदर्भात समजून घेऊ आणि आज थांबूया. त्वं ज्ञानमय, त्वं विज्ञानमय असं म्हणताना विज्ञान जेव्हा म्हटलं तेव्हा प्रपंचाचं ज्ञान असा आपण त्याचा अर्थ माऊलींच्या ओवीच्या आधारे बघितला. याचा अर्थ असा आहे, की मला साध्या भाषेत प्रपंचाचं ज्ञान होतं. त्याच्यामध्ये आपण ज्ञानेंद्रियांचा विचार केला. ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून ज्ञान होतं, बरोबर?
पण त्या ज्ञानेंद्रियांच्या पाठीमागे काय आहे? तर आपण अंतःकरण आहे असा शब्द वापरला. अंतःकरणाच्या साहाय्याने असं वाक्य वापरलं आपण. अंतःकरण म्हणजे काय? तर मी मगाशी वृत्ती असा शब्द वापरला होता आठवत असेल तर. अंतःकरणामध्ये ज्ञान करून देणारा जो परिणाम किंवा बदल त्याला वृत्ती म्हणतो आपण. तर थोडक्यामध्ये या ज्ञानेंद्रियांच्या मागे वृत्ती आहे आणि त्या वृत्तीनी मला हे ज्ञान होतं प्रपंचाचं. त्याला विज्ञान असं म्हटलं. हे समजायला तुलनेने सोपं आहे. तुलनेने. कारण बुद्धीने मला ज्ञान होतं. आपण अगदी अजून साध्या भाषेत बोलूया. बुद्धीने ज्ञान होतं आपल्याला. बुद्धीच्या साहाय्याने ज्ञान होतं आपल्याला किंवा अंतःकरणाच्या साहाय्याने ज्ञान होतं. आणि त्याच्यासाठी हे पंचज्ञानेंद्रिय कामात येतात. पंचज्ञानेंद्रिय नसलेलं पण ज्ञान असतं. मगाशी आपण बोललो तर्काचं ज्ञान आहे, स्मृतीचं ज्ञान आहे. त्या ज्ञानेंद्रियांचा काही सहभाग नाही आहे. शुद्ध मराठीत इन्व्हॉल्वमेंट नाही आहे. पण तरी ज्ञान होतं. तर्काने होतं, स्मृतीने होतं. तर हे जे अंतःकरणाच्या साहाय्याने, बुद्धीच्या साहाय्याने होणारं ज्ञान, पण ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून होणारं विशेषतः प्रपंचाचं ज्ञान, याला आपण विज्ञान म्हटलं. आता एक पाऊल अजून मागे येऊया. म्हणून मी म्हटलं थोडा सूक्ष्म विचार आहे, की आता त्या वृत्ती ज्या आहेत, त्या वृत्तींचं सुद्धा मला ज्ञान होतं. थोडा सूक्ष्म विचार आहे. वृत्तींचं सुद्धा मला ज्ञान होतं, म्हणजे त्या वृत्तीसुद्धा प्रकाशित होतात शास्त्राच्या भाषेत. म्हणजे वृत्तीचं ज्ञान, पहिले वृत्ती उठणं म्हणजे वृत्तीचं ज्ञान आणि त्या वृत्तीच्या माध्यमातून होणारं बाहेरचं ज्ञान, त्याला जर विज्ञान म्हटलं, तर वृत्तीचं ज्ञान जे ज्ञान, या दोन्हीही होणाऱ्या ज्ञानांच्या मागे काय आहे? ज्ञानरूप गणपती आहे. ज्ञानरूप गणपती आहे. म्हणून ज्ञानमय, विज्ञानमय. म्हणून एकाच तत्वाचं वर्णन सुरू आहे. मगाशी मी जसं म्हणालो, आपल्याला त्याची अनुभूती वेगवेगळ्या पातळ्यांवर होते. म्हणून हा व्यष्टीच्या पातळीवरचा विचार सुरू आहे. म्हणून दोन्ही पद्धतीने वर्णन आहे. ज्ञानमय, विज्ञानमय. आणि ही होणारी ज्ञानं जेव्हा थांबतात, तेव्हा ज्ञानरूपतेचा अनुभव आहे. आणि त्यालाच तर माऊलींनी ज्ञान असं म्हटलं, कारण तिथे आता वृत्तीला प्रवेश नाही, तर्काला प्रवेश नाही, आत्मानात्म विचाराला, विवेकाला कशालाच नाही. सर्व वृत्ती तिथे शांतच व्हाव्या लागतात. आणि मग त्या शांत झाल्या, की प्रत्यक्ष फावो लागे अपैसयाची. ज्ञान प्रकटच होतं. कारण ज्ञान नाही अशी जागाच नाही आहे. त्याला चित म्हटलेलं आहे आपण. फक्त त्याच्या प्रकटीकरणाला माझ्या हृदयात आता अडथळा येतोय माझ्याच अशुद्धतेमुळे अंतःकरणाच्या, माझ्याच अशांततेमुळे. आणि ही बाहेरची अशुद्ध आणि अशांती तर मी बोलतच नाहीये. अगदी आत्मानात्म विचाराची सुद्धा, विचार म्हणजे परिणाम, बदल, ती सुद्धा आता अशांतता चालत नाही. इतक्या आपण अत्यंत विलक्षण सूक्ष्म जागी येऊन पोहोचलेलो आहोत. अगदी आता म्हणजे ध्यान आणि समाधीची सीमारेषा आहे ही, थोडक्यामध्ये बोलायचं झालं तर. तेव्हा ज्ञानारूपतेचा अनुभव येतो. आणि हे माऊली दुसऱ्या एका ओवीत फार छान समजावून सांगते, की जेथं पुढील पैस पारुखे, मागील स्मरावे ते ठाके. एकदा बोललो होतो मला वाटतं आपण या ओवीबद्दल. हेच होतं, पुढील पैस पारुखे, भविष्यातलं सर्व संकल्प थांबतात. मागील स्मरावे ते ठाके, मागाशी मी बोललेलो, सर्व भूतकाळातल्या स्मृती, त्या निमित्ताने होणारं जे चिंतन, त्या निमित्ताने उठणाऱ्या वृत्ती, हे सर्व काहीही तिथे नसतं. ऐसे सरसीय भूमिके समाधी राहे. माऊलींनी समाधीची व्याख्या केलेली आहे 6व्या अध्यायामध्ये. ह्याला म्हणतात समाधी. ह्याला म्हणतात ज्ञानरूपता. ह्याला म्हणतात ब्रह्मानुभव. ह्याला म्हणतात जीवब्रह्मैक्य. ह्याला म्हणतात गणपतीचं खरं दर्शन. तो हा ब्रह्मरूप गणपती आहे. आणि त्याच्यामुळे हे सगळं ज्ञान आणि विज्ञान शक्य होतं. होणारी ज्ञानं थोडक्यात साध्या भाषेत. मग ते प्रपंचाचं असो का आतल्या वृत्तींचं असो. पण या सर्वांमध्ये तो व्यापून आहे पुन्हा एकदा. म्हणून त्याला ज्ञानमय, त्वं ज्ञानमय, त्वं विज्ञानमय असं म्हटलं. हा या उपमंत्राचा इतका मोठा आशय, आवाका, नेहमीप्रमाणे व्यापकता आहे.
आणि हे जितक्या छान आपल्याला समजेल, लक्षात राहील, त्याचं स्मरण होईल, की अरे मला प्रत्येक जे ज्ञान होत आहे ना, ते तो गणपती आहे माझ्या हृदयात. ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठती. हे जर माझ्या लक्षात राहिलं, तर होणाऱ्या ज्ञानाच्या फार मागे मी लागणार नाही. ते ज्याच्यामुळे होत आहे तो ज्ञानरूप गणपती, त्याचा अनुभव मला कसा प्राप्त होईल, ह्याच्या मागे मी लागीन आणि त्यालाच वैराग्य असं म्हणतात. वैराग्य म्हणून वैराग्य शब्द वापरल्यानंतर खरं म्हणतात वैराग्य जे निर्भय करतं त्याचीच भीती लोकांना वाटते, असं भर्तृहरींनी म्हटलेलं आहे. वैराग्य म्हणजे भगवे कपडे नव्हे, वैराग्य म्हणजे दाढी वाढवणं नव्हे, वैराग्य म्हणजे जंगलात जाणं नव्हे, ही त्याची बाह्य रूप आहेत. संसार सुरू आहे, सगळं सुरू आहे. पण माझं जो आपण ज्याला म्हणतो ना, पाठपुरावा करणं. मी जर पाठपुरावा त्या ज्ञानरूपतेचा करत असेन, होणाऱ्या ज्ञानाच्या मागे जर मी फारसा मागे लागत नसेन, कर्तव्यपूर्ती फक्त पुरती त्याचा विचार करत असेन, तर मी संन्यासीच आहे. कारण मी आणि माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, तोची संन्यासी जाण निरंतर माऊली म्हणते. अशी विरक्ती, वैराग्य, आवश्यक विरक्ती, वैराग्य असं म्हणूया. कशासाठी? तर ब्रह्मरूप गजाननाचं दर्शन होण्यासाठी जी आवश्यक वैराग्य आहे आणि जाता जाता उल्लेख त्याचं स्मरण आपल्याला व्हावं म्हणून भगवा रंग गणपतीचा. पहा कसं सगळं मेटॅफोरिक, सिम्बॉलिक असतं, पण आपलं तिकडे लक्ष नसतं. आपल्याला स्मरण करून देण्यासाठी आहे ते. असो. तर हे असं वैराग्य आपल्या सर्वांना लाभो, जीवब्रह्मैक्य आपल्या सर्वांना लाभो, अशी सदिच्छा सद्गुरूंच्या चरणी व्यक्त करतो आणि आज आपलं चौथ्या मंत्राचं आणि त्यातल्या सर्व उपमंत्रांचा विचार इथे पूर्ण झाला, असं जाहीर करतो. आणि मी सुरुवातीलाच जसं म्हणालो, की जरी ते टेक्निकली स्पीकिंग उपमंत्र असले, तरी ते एक-एक उपमंत्र म्हणजे मंत्र आहे आणि म्हणून आपण त्यांचा इतका सविस्तर छान विचार करतो आहोत. कारण ते मंत्र मला जे देऊ पाहतात आहेत, ते आपल्याला सर्व घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. एवढं बोलतो आणि आजचं हे चिंतन माझ्या सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.